आम्ही अग्री कोली दादा दैयाच राज आम्ही अग्री कोली दादा दैयाच राज काय पाहिजे बायला मान सोन्याचा हार काय नाम सोनियाचे आणि एक गोष्ट मनापासून बोलीन की रोहन पाटील हा शो कधीच पैशासाठी नाही करत. हा आपल्या समाजात चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा घंटी दाबा एकदा नाही तर दोनदा दाबा. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर चाललो ना आज आम्ही शोला. ॲक्च्युली शोला आम्ही शो करायला जातो पण आज आम्ही बघायला झालो एन्जॉय करायला झालो आणि कशी एन्जॉय होते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. नक्कीच बघायला भेटेल. तर जाऊया आज आपण बसून शो अख्खा बघू कारण की आता म्हणजे एवढा शो अख्खा बघितला नाही बसून. आणि शो आहे परंपरा अग्री कॉलेजची. तर चालून बघायला वाशीला आहे शो विष्णुदास भावे नाट्यगृह. तर चला जाऊया. आता पहिल्यांदा मी गावांशी चालत चाललो. आपली देवलाजवळ गाडी आहे ते गाडीजवळ जाऊ आणि त्यांची आपल्यासोबत चोंग्या ग्रुप आहे. तर चोंग्या ग्रुपचा दिव्यांश आणि नितीन ठाकूर आणि चोंगी लोका ती अजून तिकडं वाशी साईडला त्यांना घ्यावाचं त्यांची ना जाऊया. चला जेवलो आम्ही सकाळपासून. आज आमची ड्रेसिंग पण सेम आहे सेम ही बघा आणि माझी. चला चला तर आम्ही आता निघतोय आणि पुढं आमची एक चोंगी भेटल. चोंग्या आलाय हे चोंग्या. आज चोंग्याने ब्लॅक घातले रे. तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा रत्नेश्वरी माते की. क्लायमेट बघ कसला वाटतं एक नंबर भारी वाटतंय. नाही बोलू द्या असं जाम ट्रॅफिक आहे काय माहिती का एवढी ट्रॅफिक आहे. सगळी जण शो बघायला चालली मला तसं वाटतंय. ठीक आहे इथं 60 टाकलं 15-20 मिनिटं झाली. अरे जाऊ दे म्हणा काय बंद पडलाय ना म्हणून टँकर ख्याचा जाण द्याला तुम्ही नेहमीच असं होतं. ठीक आहे चला आम्ही. अरे नाही काय जो इथं दिला रस्ता आहे ना तिकडचा कोणचा बंद केला. एकच लेन चालू ठेवली म्हणून आवरे ट्रॅफिक लागतं काय. राहू दे चला फायनली गेलो. फायनली वाशीमध्ये पोहोचलो आणि शो कधीच चालू झालेला आहे. आम्ही लेट झालो आणि फुल हाऊसफुल आहे हाऊसफुल. परंपरा अग्री कॉलेजचे हाऊसफुल शो. तर आम्ही आता इकडं लय लांब गाडी लावायला आलो पार्क केली. आता जाऊया एंटर करूया. चालत धावत चाललो. चला हे गाईज हे बाई ही चोंगी आपल्या सोबत आली आता बेलापूरची. चोंगे हाय चोंग्या ग्रुप. चलो विष्णुदास भावे नाट्यगृह. चला जाऊयात आपण. सोनियाचा दिवस आज आपण ते पाहिला तसा तो दिवस उद्याचा आहे आणि म्हणून त्या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणून हे गीत सादर केलं आपण. नागपंचमी झाली, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, मग येतो कोयता.
हाऊसफुल आहे. कोणत्याचा असा सण आहे की त्यात आपला माणूस आपल्याला मदत करतो. हाऊसफुल आहे. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, 11वा थर, 10 थर. मस्तपैकी चला रे खेळूया गोविंदा, चला रे खेळूया गोविंदा निलेशजी जोशी यांच्या आवाजातून हे गीत असेल आजच्या मैफिलीतील. पुढील गीत सादर करत आहे निलेशजी जोशी आणि सर्व कलाकारांच्या समूहामधून. ऐकूया आणि पाहूया हे गीत.
शो मध्ये खूप जाम धमाल चालू आहे, पण वरती आवाज नाही. आम्ही खाली आलो नाश्ता करायला, तर चाललो परत एकदम कडक अशी धमाल करायला. हे बघा कोक बीक घेतलं मस्त की अजून धमाल करू. गोंधळ चालू आहे, गोंधळ.
गरज आहे. तर आपल्या आगरी कोली परंपरा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा टायटलच तो वगैरे पितोय. एक वही आणि एक पेन ते अनाथ आश्रमातील मुलांसाठी सहकार्य दिलं पाहिजे आणि ते योगदान आपण या ठिकाणी देत आहोत. पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या असतील. मेकअप आर्टिस्ट म्हणून खरं तर मुंबईचा अभिमान अनेक विद्यार्थी घडविले आणि आज देखील त्यांच्या माध्यमामधून 2 बक्षीस विशेषतः मुलींसाठी, कारण मुलींसाठी हे योगदानाच्या कार्यक्रमातून दिली गेलं. त्यामध्ये असेल एखादं ब्युटी पार्लरचं किट असावा किंवा विविध प्रकारचे काहीतरी असावं, पण तो तुमच्यासाठी फक्त मुलींसाठीच, ज्याचं नाव नशिबाचा असेल त्यांना पहिला. आज मी जे पण काही आहे ते आपलीच देण आहे, कारण याच भूमीतून आणि इथूनच मी पुढे गेलेलो आणि इथूनच माझी सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की मला आनंद होतो की या स्टेजवर मी आज आलो. बरेच वर्ष बरीच मेहनत घ्यायला लागलेली आहे या गोष्टींसाठी आणि हे मला असं वाटतंय की हे कठीण नाही आहे. खरंच प्रत्येक आपल्या समाजातला प्रत्येक माणूस या स्टेजवर उभं राहण्यात मला असं वाटतंय प्रत्येकाचा हातभार आहे आणि प्रत्येकाला ही जागा मिळालीच पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे प्रचंड वेगाने खूप प्रगती करत आहे आणि आपला असा समाज होता की त्या समाजात हमेशा बाहेरचे लोक येऊन म्हणायचे की आपल्या समाजात एज्युकेशनची हमेशा कमी आहे, पण आज मला नाही वाटत की कोणत्याच गोष्टीची आज कमी आहे. आपलेच लोक जाऊन दिल्लीमध्ये काम करतात आणि बाहेर जाऊन पण काम करतात, पण शेवटी आपल्या मातेला विसरत नाही. ही सगळ्यात मोठी आपल्या लोकांची ओळख आहे आणि खरंच मला अभिमान आहे की मी या आपल्या गोष्टीचा खूप मोठा पार्ट आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच रोहन. धन्यवाद विराजजी पाटील. मी विनंती करतोय आदेशजी यांचे भावासला गुड मॉर्निंग प्रू असा चाललाय. हाली बाय आली, दादा आला, कसला भारी शब्द वाटतंय. रचनाबाईला प्रश्न करते, पहिला नंबर आला, कसा वाटते बाय? कार्यक्रम बरा वाटतंय. बक्षीस काय पण असो पण तुझा नंबर आला. जोरदार टाळ्या असतील रचनाताईसाठी. येस, थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पहिल्या क्रमांकाचा मान घेतलाय, हा नशिबाचा मान आहे. अर्चनाताई अभिनंदन तुझं. दुसरी चिठ्ठी उचलायची आपल्याला. थांब थांब जरा थांब.
निलेशजी नाईक यांच्या आवाजातून दिबा पाटील साहेबांवरती असलेले हे गीत आपण ऐकू शकाल, जे खऱ्या अर्थाने नवी मुंबई परिसरात जे सोन्याचे दिवस आज आले ते मी तर 100% म्हणेन दिबा पाटील साहेबांची पुण्य आहे की नाही? दिबा पाटील साहेबांचा एवढाच विजय, असा नेता होऊन गेला एकच, आणि मला तर ना मनापासून बोलीन की रोहन पाटील हा शो कधीच पैशासाठी नाही करत, हा आपल्या समाजासाठी शो करतोय आणि आपल्या समाजासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम त्याला खूप जास्त भेटतंय, ह्यासाठी थँक्यू सो मच. असंच प्रेम नेहमी राहू द्या. रिअल स्टार अपूर्वा पाटील यांच्या भावना आणि मनोगत तुम्ही ऐकलं. सगळ्यात विषय महत्वाचा आहे तो म्हणजे आली ब्युटी पार्लर. कसला पण सण येऊ दे ब्युटी पार्लर पाहिजे बाबा पहिला. अरे दौलारीन व्हा, कोणतरी दौलारीन पण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण झालंय. रोहनदादा पाटील सॅल्यूट आहे तुम्हाला आणि तुमच्या टीमला. कोणतरी म्हटलं पाणी पी पाणी पी, बरा वाटला तर असा विचार करते कोणतरी आपला सगळ्यांचा. आणि पुन्हा एकदा आता श्रावण महिना चालू झालेला आहे. मार्तंड भैरवाचं मंदिर आता खरं तर पिवलं आईला भेटल्या
महिला पण प्रचंड आहेत, कार्यक्रमाची मजा लुटतायत. एकविराई तुमच्याकडे बघा, पाठीमागे बॅकग्राऊंडला फोटो एकविराईचा आहे. एकविराई बघताय. कार्यक्रमाच्या आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो. ऑलमोस्ट सर्वांनी मजा घ्यायची आहे कार्यक्रमाची. ये काय पाहिजे बायना मान? रोहन दादा थोडी शांतता, खालून आवाज बघ ना. ये काय पाहिजे बायना मान? सोन्याचा हार. ही ताकद आहे परंपरा आगरी कॉलेजची, बरोबर ना? नाचाल ना तुम्ही? ठीक आहे, क्या बात आहे. नम सोनियाचे नांदन माझ्या बाया. गेल्या वर्षी मेहुण्याचं लग्न झाला माझ्या. जर्मनीवरून गेस्ट आलेले, ते जाता जाता रडले. मला सांगायचं काय आपल्या समाजाबद्दल म्हणून बोलतो हा विषय, की जाता जाता त्यांनी अश्रू काढले आणि ते हेच म्हणाले की एका डोळ्यात आमचे अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद आहे. ते कशासाठी माहिती नाही, तर बोलता आम्ही सर्व देश फिरलो, बरेचसे ट्रॅव्हलर होते, ते सगळे देश फिरून झालेले. तर बोलतात तुमच्या आगरी कोळी समाजाची मजा आहे ती आम्हाला अख्ख्या जगात नाही भेटली. भेटत नाही जगात माझे. आपल्या समाजातली सारखी मजा आहे का कुठे? एक वीरा माते की काय पाहिजे असा छोटा आवाज जर असं ताई तुझा तर नवरा मोठा हार देणार नाही दिला. जेवढ्या पण महिला आहेत, आवाज आपल्या आगरी कॉलेजची ताकद. शोचा टायटल काय आहे? परंपरा आगरी कॉलेजची. यांना होत आहे काय पाहिजे बायना मान? काय रोज दादा नाम सोनियाचे नाता सोनियाचे नांदन माझ्या बाया जाईल्या गार ग.
आईलय नवरी आईली नवरा आईलय नवरी आईली सैलाय साखर गुलाल टाकवा सैलाय साखर गुलाल नवरा आईलय नवरी आईली सैलाय साखर गुलाल टाकवा सैलाय साखर गुलाल मामाचे पोराशी ये नको तुझ्या पोरीचा मामाचे पोराशी सैलाय साखर गुलाल टाकवा सैलाय साखर गुलाल या
मुहूर्ताचा वेळ निघून चाललाय. अंतर्मन पकडण्यासाठी 2 माणसांनी वरती या. अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मिलवूनी मराठा दुर्जनांचा करीतो नाश, ऐसा जाणता राजा प्रथम नमन त्याशी माझा. जय भवानी, जय शिवाजी. विनंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. आपला राजा देव नव्हता, आपला राजा देव नव्हता. लाखों मंदिरात देव पाहायला मिळतात ते फक्त राजांमुळेच. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवबा नहीं होते सुन्नत सबकी होती. मिलवूनी मराठा दुर्जनांचा करीतो नाश, सलसलत राहू द्या मर्द मराठ्याचं रक्त. आपण फक्त आणि फक्त शिवबांचे भक्त.
तो आला नव्हता त्याला बोलवलं होतं, तो मेला नव्हता त्याला मारलं होतं. 32 दाताचं बोकड छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं फाडलं होतं. म्हणून त्या जगतजननी तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 रोजी. एक दिवा जो असा पेटला, वातन त्याची पुजली. पुत्र झाला सह्याद्रीला, पुत्र झाला गोरगरीब जनतेला, पुत्र झाला महाराष्ट्राला. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. तर शो संपन्न झालेला आहे आणि कलाकारांशी तुम्हाला भेटवतो. इथंच आहेत सर. हो सर, फोटो एक फोटो घ्या. लाईव्ह झालंय. मस्त एक नंबर गाणं, एक नंबर म्हणतात. आणि तुझा आवडता गाणं तुला पण माहिती असेल, मला आवडतं तो कुठला आहे, चांदन का पुनवाचा चांद. एक नंबर त्यात झालं नाही इंटरनॅशनल. एक नंबर तो एक नंबर आहे, मला आवडतं एकदम भारी. तुझ्या पण रील मला लय आवडतं. जबरदस्त एक नंबर केला वाज. तुमचं काम म्हणजे कौतुक करावं तिथे कमी आहे. तू तर टॅलेंटेड आहेस. हा शो अजून वेगळ्या लोकांना माहिती नाही काय करतोस ते. धन्यवाद. सर एक नंबर मस्त भारी नमस्कार मंडळी, कसा वाटतं जाम भारी, जाम बघितल्यानंतर कमेंट करून सांगा. आणि रसिक मायबाप 2019 पासून आजपर्यंत तुमचा जो प्रेम आहे तो तसाच आहे, त्याबद्दल दिलसे सॅल्यूट, शुक्रिया, धन्यवाद. मजा आली मस्त. आम्हाला जाम भारी मजा आली. कसं वाटलं? एक नंबर मजा आली का नाही? बाबा चिक्कार तू असल्यावर जाम मजा येतं. आशीर्वाद राहून दे असाच आमच्यावर चांगल्या कलाकारांवर. 100%. चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबा, एकदा नाही तर दोनदा दाबा. थँक्यू.